दीपभाव मित्रांनो, मी किशोर झोटे. पुन्हा एकदा स्वागत आपल्या सर्वांच्या आवडत्या चला शिकूया तंत्रस्नेही होऊया या यूट्यूब चॅनलवरती. स्क्रीनवर जसं दिसतं आपल्याला त्या पद्धतीने या व्हिडिओमध्ये पण आपण UDISवरती जे आपल्याला काम करायचं आहे त्याची माहिती घेणार आहोत. या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण UDISवरती लॉग इन कसं व्हायचं आहे, त्याचबरोबर विद्यार्थी प्रमोट कसे करायचे, विद्यार्थी प्रमोट केल्यानंतर आपण पहिलीचे विद्यार्थी ॲड केलेले आहेत आणि आता आपण GPEP आणि FP ह्या ज्या 3 प्रोफाईल आहेत ते विद्यार्थ्यांच्या कशा अपडेट करायच्या त्याबद्दल माहिती घेणार आहोत. या व्हिडिओमध्ये आपण दुसरीच्या पुढील विद्यार्थी सहज पद्धतीने आपल्याला कसे अपडेट करता येतील याबद्दल माहिती करून घेणार आहोत. तर चला वळूयात या व्हिडिओकडे. आपल्या आवडत्या क्रोम ब्राउझरवरती आपल्याला UDIS टाईप करायचं आहे. ते सर्च केल्यानंतर आपल्यासमोर ही जी पहिली लिंक येईल त्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर नेहमीप्रमाणे आपल्याला लॉग इन फॉर ऑल मॉड्यूल या टॅबवरती इथे क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर आपल्याला इथे सिलेक्ट स्टेटमध्ये जाऊन आपलं राज्य निवडायचं आहे. गो या बटनावरती क्लिक करायचं आहे. इथे आल्यावरती आपल्याला UDISचे सर्व मॉड्यूल दिसतील. त्याला इथे आपल्याला स्टुडंट मॉड्यूल जे आहे इथे लॉग इनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे आणि नेहमीप्रमाणे आपल्याला लॉग इन व्हायचं आहे. लॉग इन झाल्यानंतर आपल्याला 25-26 वरती क्लिक करायचं आहे. इथे पॉपअप विंडो त्याला आपल्याला क्लोज करायचा आहे. तो क्लोज केल्यानंतर आपण इथे डॅशबोर्डवरती आलेलो आहोत. इथे आता आपल्याला व्ह्यू क्लास वाईज ही टॅब आपली ओपन आहे. त्यामुळे आपल्याला हे अशा पद्धतीने आपल्याला क्लासनुसार विद्यार्थी दिसत आहेत. जर आपण याला व्ह्यू सेक्शन वाईज इथे जे दिसतंय ब्लॅकमध्ये त्याच्यावरती जर आपण क्लिक केलं तर आता आपले जे विद्यार्थी आहेत ते आपल्याला नेहमीच्या डॅशबोर्ड प्रमाणे दिसत आहेत. या डॅशबोर्डला आपण डावीकडे सरकूयात. इकडे बघा, इथे इनकम्प्लीट स्टुडंटमध्ये आपले किती मुलांचे प्रोफाईल्स अपडेट करायचे राहिले तो आकडा इथे आपल्याला दिसतोय. त्यानंतर इथे आपल्याला व्ह्यू मॅनेज यावरती क्लिक करायचं आहे. इथे व्ह्यू मॅनेजवरती क्लिक केल्यानंतर इथे आपले सर्व विद्यार्थी जे आहेत ते दिसतील आणि ज्यांचे आपण GPEP आणि FP ह्या कंप्लीट केलेल्या आहेत तिथं इंटरेस्ट स्टेटसमध्ये आपल्याला कंप्लीट हा शब्द दिसेल आणि जो विद्यार्थी राहिला असेल त्याच्यासमोर इथे आपल्याला नॉट स्टार्टेड असं दिसेल. आता इथे बघा GPEP आणि FP दिसतंय. आपण GP वरती क्लिक करूयात. इथे आपल्याला काहीच करायचं नाहीये. या प्रोफाईलमध्ये आपल्याला सरळ खाली यायचं आहे. आपल्याला ब्लड ग्रुप जो आहे तो जर सिलेक्ट केला असेल, माहिती असेल तर तो आपल्याला करायचा आहे. ज्याचा आपण आधी सिलेक्ट केला असेल तर तो ऑलरेडी तिथे असणार आहे आणि ज्याच्याकडे उपलब्ध नाही त्याला आपल्याला सगळ्यात शेवटचा जो गोल आहे त्याला क्लिक करायचा आहे आणि इथे सेव्ह या बटनावरती आपल्याला क्लिक करायचे आहे. अशा आपल्याला पॉपअप विंडो येईल की जनरल डाटा अपडेटेड सक्सेसफुली. कारण या प्रोफाईलमध्ये सर्व माहिती आपण भरलेली आहे. जर आपल्याला वाचून घ्यायची असेल तर आपण वाचून घेऊ शकतो, पण इथे फक्त आपल्याला ब्लड ग्रुप जो आहे तो अपडेट करायचा आहे. याला आपल्याला क्लोज करायचं आहे. नेक्स्ट वरती क्लिक करायचं आहे. पुढच्या पेजवरती आपण आलेलो आहोत. एनरोलमेंट प्रोफाईलवरती आलेलो आहोत. आता इथे आपल्याला पहिली जी टॅब आहे ती ॲडमिशन नंबर इन प्रेझेंट स्कूल. आता इथे आपण जर आपल्या वर्गात जर नवीन विद्यार्थी आला असेल, इम्पोर्ट केलेला असेल तर आपल्या प्रवेश निर्गमचा नंबर इथे टाकायचा आहे. अन्यथा इथे जर आपला आधीचाच विद्यार्थी असेल तर इथे आपल्याला त्याचा ॲडमिशन नंबर टाकण्याची आवश्यकता नाही, तो असणारच आहे. त्यानंतर इथे 4.2.2 मध्ये इथे आपल्याला त्याचा वर्गातला नंबर, रोल नंबर इथे टाकायचा आहे. जर नवीन विद्यार्थी असेल तर इथे आपल्याला 4.2.3 वरती लँग्वेज ग्रुप त्याचा सिलेक्ट करायचा आहे. त्यानंतर 4.2.3 ए मधला मीडियम ऑफ इन्स्ट्रक्शन ते सुद्धा आपल्याला निवडायचं आहे.
त्यानंतर सेव्ह या बटनावरती क्लिक करायचे आहे. इथं एनरोलमेंट डाटा सेव्ह सक्सेसफुली आलेला आहे. इथे नेक्स्टवरती आपल्याला क्लिक करायचं आहे. पहिलाच जो मुद्दा आहे 4.3.1 इथं आपल्याला येस करायचं आहे आणि ज्या काही आपण फॅसिलिटी दिलेल्या आहेत टेक्स्टबुक आणि युनिफॉर्म ते कंपल्सरी आपण दिलेले आहेत. त्यावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर 4.3.3 पासून 4.3.2 हे CWSN संदर्भात आहे. दिव्यांग व्यक्ती संदर्भात ते असेल तर त्या पद्धतीने तिथे आपल्याला क्लिक करावं लागेल. अन्यथा बाकीच्या ज्या सगळ्या टॅब आहेत त्यांचे ते आपल्याला नो मध्ये इथे करून घ्यायचे आहेत. इथे वजन उंची त्याची आपल्याला टाकून घ्यायचं आहे. पुन्हा एकदा टॅब वाचून घेऊ शकतो आणि सेव्ह या बटनावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. इथे फॅसिलिटी डाटा हॅज बीन सेव्ह सक्सेसफुली आलेला आहे. इथे आपल्याला नेक्स्टवरती क्लिक करायचं आहे. आता इथे PDF मधला व्ह्यू ते दिसत आहे आपल्याला. त्यानंतर इथे कंप्लीट डाटावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. इथे आपल्याला विचारत आहे पॉपअप विंडो आर यू शुअर यू वॉन्ट टू बी कंप्लीट द डाटा, याला इथे आपल्याला ओके करायचं आहे आणि इथे आपल्याला आलेलं आहे डाटा कंप्लीशन इज कंप्लीटेड आणि आपण पुढच्या विद्यार्थ्यावरती जाऊ शकतो. इथे तर अशा पद्धतीने आपण जे आहे ते दुसरीच्या पुढील विद्यार्थी जे आहेत ते अपडेट करू शकतो. तर या व्हिडिओमध्ये एवढंच. भेटूयात पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय तंत्रज्ञान.